हरे कृष्णा. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 5. अध्यायाचं नाव आहे कर्म संन्यास योग. 29व्या श्लोकाचं उरलेलं तात्पर्य आपण वाचणार आहोत. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. तर दुसऱ्या पॅरेग्राफ पासून वाचायला आता सुरू करूया. हा 5वा अध्याय म्हणजे कृष्ण भावनेचे व्यावहारिक विश्लेषण आहे व याला सामान्यतः कर्मयोग म्हणून जाणले जाते. तर प्रभुपाद आता सारांश रूपात या अध्यायाबद्दल सांगतायत की हा 5वा अध्याय कसा आहे. हा व्यावहारिक विश्लेषण देतो आहे. कसलं? कृष्ण भावनेचे व्यावहारिक विश्लेषण देतो आहे आणि याला सामान्यतः कर्मयोग म्हणून म्हटले जाते. म्हणजेच काय करायचं आहे, मनुष्याने जीवनात काय करावं हे या अध्यायात समजवलेलं आहे. पुढे वाचते. कर्मयोग कसा मुक्तिदायक होऊ शकतो या मानसिक तर्कवादाच्या प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी देण्यात आले आहे. तर मानसिक तर्कवादी लोक विचारतात की कर्मयोग कसा काय मुक्तिदायक होऊ शकतो. हा जर कोणाला प्रश्न असेल तर मग इथे त्याचं उत्तर या अध्यायात दिलेलं आहे की जो व्यक्ती आहे तो इथे भगवंतांनी सांगितल्यानुसार कर्मयोग करतो आहे तर मग त्याच्या हृदयामध्ये काय आत्मज्ञान त्याला प्राप्त होतं. म्हणजेच आत्मी आत्मा आहे हे त्याला कळतं आणि मग तो भगवंतांविषयी पण जाणतो आणि भक्ती करून काय होतो, तो मुक्त होतो. कृष्ण भावना भावित कर्म करणे म्हणजेच भगवंत हे सर्वांचे अधिपती आहेत या पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन कर्म करणे होय. तर इथे काय म्हटलं आहे की कृष्ण भावना भावित कर्म करणं म्हणजे काय, भगवंत हे सर्वांचे अधिपती आहेत या पूर्ण ज्ञानाने युक्त होणं. तर हे सगळं पूर्ण ज्ञान आहे ते या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. जसे भगवंत आहेत ते काय आहेत, 29व्या श्लोकाचं भाषांतर बघितलं तर भगवंत सगळ्यांचे भोक्ता आहेत, महेश्वर आहेत, सुहृद आहेत आणि भगवंतांच्या प्रसन्नतेसाठीच आपण कार्य करायचं आहे. याला म्हटलं जातं कृष्ण भावनाभावित कर्म करणं, पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन कर्म करणं. पुढे वाचते आहे. असे कर्म हे दिव्य ज्ञानाहून भिन्न नाही. म्हणजेच काय आहे, अशा कर्माच्या गर्भात दिव्य ज्ञान असतं असं वैष्णव आचार्य समजवतात. म्हणजेच काय, जेव्हा आपण भगवंतांसाठी कार्य करायला लागतो तेव्हाच ते कार्य केल्यावर काय होतं, आपल्याला भगवंतांविषयीचं दिव्य ज्ञान आहे ते आपल्या हृदयात प्रकट होतं. प्रत्यक्ष कृष्ण भावना म्हणजे भक्तियोग आहे आणि ज्ञानयोग हा भक्तियोगाकडे घेऊन जाणारा मार्ग आहे. तर एक तर आपल्याला कळलं की जेव्हा व्यक्ती निष्काम भावनेने कर्म करतो तेव्हा त्याला दिव्य ज्ञान प्राप्त होतं. आणि इथे पुढे प्रभुपाद समजवत आहेत की ही जी प्रत्यक्ष कृष्ण भावना आहे म्हणजेच भक्तियोग आहे. तर आपण जी योगा लॅडर, योगाची शिडी जी आधी चर्चा केली होती त्यामध्ये काय आहे, मनुष्य पायरी पायरीने प्रगती करतो. तर त्यामध्ये ज्ञानयोग आहे, नंतर अष्टांग योग आहे आणि मग भक्तियोग आहे. म्हणजेच म्हणून इथे दिलाय ज्ञानयोग हा भक्तियोगाकडे घेऊन जाणारा मार्ग आहे. म्हणजे ज्ञानयोग नंतर अष्टांग योग येईल आणि भक्तियोग येईल. तर हे इथे समजवलं आहे. पुढे वाचते आहे. कृष्ण भावना म्हणजे स्वतःच्या परमसत्याशी असणाऱ्या संबंधाच्या पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन कर्म करणे होय. आणि या भावनेची परिपूर्णता म्हणजेच श्रीकृष्णांचे किंवा पुरुषोत्तम श्री भगवंतांचे संपूर्ण ज्ञान होय. तर कृष्ण भावना म्हणजे काय म्हणतात की स्वतःचं मी कोण आहे, मी आत्मा आहे. परमसत्य कोण आहेत, भगवान श्रीकृष्ण आहेत. त्यांच्याशी माझा संबंध काय आहे, ते माझे स्वामी आहेत, मी त्यांचा अंश आहे, मी त्यांचा नित्य दास आहे.
हे संबंध ज्ञान जाणणं. आणि पुढे काय म्हटलं आहे की संबंधांच्या पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन कर्म करणं. नुसतं ज्ञान घेतलं मी भगवंतांचा दास आहे आणि बसून राहायचं का? नाही. त्या ज्ञानाने युक्त होऊन कर्म भगवंतांसाठी सेवा, भगवंतांची सेवा करायची. प्रत्येक कर्म भगवंतांच्या संतुष्टीसाठीच करायचं. पुढे म्हटलंय या भावनेची परिपूर्णता म्हणजेच श्रीकृष्णांचे किंवा श्री पुरुषोत्तम श्री भगवंतांचे संपूर्ण ज्ञान आहे. ज्ञान होय. तर जेव्हा व्यक्ती जाणतो आहे की भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी कार्य करणं हे माझ्या जीवनाचं कर्तव्य आहे, तेव्हा त्याला ज्ञान प्राप्त होतं भगवंतांविषयी. तो भगवद्गीता, श्रीमद भागवतम हे जे वैदिक शास्त्र आहेत त्यामधलं भगवंतांविषयीचं ज्ञान प्राप्त करतो आणि कृष्ण भावना भावित होऊन भगवंतांच्या सेवेच्या इच्छेनेच प्रत्येक कर्म करतो. आणि ही जी कृष्ण भावना आहे त्याची परिपूर्णता काय आहे? त्याला भगवंतांविषयीचं सगळं ज्ञान समजलं आहे आणि कृष्ण प्रेम त्याला प्राप्त झालेलं आहे. पुढे वाचते, विशुद्ध जीव हा भगवंतांचा अंश या नात्याने त्यांचा शाश्वत सेवक असतो. तर हा जीव कसा आहे? विशुद्ध जीव आहे. तर विशुद्ध जीव हा भगवंतांचा अंश या नात्याने भगवंतांचा शाश्वत सेवक असतो. म्हणजेच सगळे आपण कोण आहोत? जीवात्मा आहोत. जीवात्म्याला जीव पण म्हटलं जातं, हा आत्मा पण म्हटलं जातं. तर मूळतः हा जीव कसा आहे? स्वतः शुद्ध आहे. तो भगवंतांचा अंश आहे आणि जीवेर स्वरूप कृष्णेर नित्यदास. तो भगवंतांचा नित्य दास आहे. हेच या जीवाचं स्वरूप आहे. एवढं कळलं. मायेवर प्रभुत्व गाजवण्याच्या इच्छेमुळे तो जीव आहे तो मायेच्या संपर्कामध्ये येतो आणि हीच गोष्ट त्याच्या अनेक दुःखास कारणीभूत असते. तर असा हा जो जीव आहे तो कसा आहे? तो स्वतः जरी शुद्ध असला तरी विचार त्याच्या मनात काय आले होते की मला स्वामी बनायचं आहे, मला स्वतंत्रपणे उपभोग घ्यायचा आहे. तर ही त्याची इच्छा आहे. त्यामुळे त्याला भगवंत या भौतिक जगतात पाठवतात. भौतिक जगतात भगवंतांची जी भौतिक शक्ती आहे, माया देवी जी आहे, माया म्हणतात, तर तिची सत्ता चालते. कारण ती इथे भगवंतांची शक्ती म्हणून कार्य करते आहे. तर तिच्यावर प्रभुत्व गाजवण्याची इच्छा या जीवाची असते आणि मग तो काय आहे? या मायेच्या संपर्कामध्ये येतो आणि हीच गोष्ट त्याच्या अनेक दुःखास कारणीभूत ठरते. म्हणजेच त्याला वाटायला लागतं या जगतात आल्यावर की मी महान आहे, मी या सगळ्या गोष्टींचा स्वामी आहे, मी उपभोग घेणार. तर जसं या श्लोकात जे भगवंतांचे गुण दाखवले आहेत, तर तो जीव आहे तो स्वतःबद्दल, मनुष्य आहे तो स्वतःबद्दल विचार करायला लागतो की मी भोगता आहे, सगळा उपभोग मी घेणार, मी नियंत्रक आहे, सगळ्यांनी माझ्या नियंत्रणात राहिलं पाहिजे, सगळ्यांनी माझं ऐकलं पाहिजे आणि मी सगळ्यांचं कल्याण करणारा आहे. आणि मग जसं आपण पुढे वाचत जाऊ तर 16वा अध्याय येईल. त्या 16व्या अध्यायामध्ये 14व्या श्लोकात एक वाक्य आहे श्लोकाचं, ते वाचून दाखवते. आपण काढू पण ते 16.14. 16.14 जो श्लोक आहे त्याची दुसरी ओळ आहे. त्याच्यामध्ये हा मनुष्य काय म्हणतो आहे? हा आसुरी वृत्तीचा मनुष्य आहे, भोगी वृत्ती आहे त्याची. तो म्हणतो आहे ईश्वरो अहम, अहम भोगी, सिद्धो अहम, बलवान सुखी. तर अशा स्वतःबद्दल मनुष्याची धारणा असते की मी ईश्वरो अहम, मी सर्वांचा ईश्वर, नियंत्रक आहे. नंतर अहम भोगी, मी भोगता आहे, सिद्धो अहम, मी परिपूर्ण आहे, बलवान सुखी, मी बलवान आहे, मी सुखी आहे, असं त्याला वाटत असतं. जे इथे समजवलेलं आहे की तो काय करतो आहे? मायेवर प्रभुत्व गाजवण्याच्या इच्छेमुळे तो मायेच्या संपर्कात येतो आणि हीच गोष्ट आहे ती त्याच्या अनेक दुःखांचं कारणीभूत ठरते. तर असं त्याचं वागणं आहे. त्यामुळे काय आहे? माया आहे ती त्याला
दंडित देते, त्याच्या कर्माचं कर्मफळ त्याला भोगायला लागतं, दुःख भोगायला लागतं, पुन्हा पुन्हा जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रात अडकून तो दुःखाला सामोरा जात राहतो. पुढे वाचते, जोपर्यंत तो कोण, जीव जो आहे तो भौतिक प्रकृतीशी संबंधित आहे तोपर्यंत त्याला आपल्या भौतिक गरजा भागवण्यासाठी कर्म करावेच लागते. तर एक तर कळलं की जीव आहे तो या भौतिक जगतात भौतिक शरीर धारण करून येतो आणि जीवन जगायचंय तर त्याला भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी काम तर काहीतरी केलंच पाहिजे, कर्म करावंच लागतं. तथापि भौतिक प्रकृतीच्या अधिपत्याखाली असतानाही, म्हणजे भौतिक प्रकृती म्हणजेच माया, तिच्या अधिपत्याखाली तिच्या प्रभावाखाली असतानाही कृष्ण भावना त्याला म्हणजे जीवाला आध्यात्मिक जीवनाप्रत उन्नत करते. तर एक तर आपल्याला कळलं की जरी या भौतिक जगतात मनुष्य आहे आणि त्याला जर भक्तांचा संग मिळाला आणि त्याला भक्तांच्या मार्गदर्शनातनं कळलं की अरे मी तर भगवंतांचा नित्य दास आहे, मला भगवंतांची भक्ती करायची आहे, आणि मग तो भगवंतांची भक्ती करायला लागला तर काय होतं, कृष्ण भावना त्याला आध्यात्मिक जीवनापर्यंत उन्नत करते. ही जी कृष्ण भावना भावित असणं आहे, भक्ती करणं आहे, त्यामुळे हा मनुष्य जरी भौतिक जगतात आहे तरीही काय तो आध्यात्मिक जीवन जगायला सुरुवात करतो. पुढे लिहिलंय, कारण कृष्ण भावना म्हणजे भौतिक जगतामध्ये साधनेद्वारे आध्यात्मिक अस्तित्वासाठी जागृती करणे होय. म्हणजेच तो काय करतो आहे, कृष्ण भावना भावित होतो आहे, म्हणजेच तो या भौतिक जगतात राहतो आहे, साधना करतोय म्हणजे साधना भक्ती करतो आहे, नियमांचं पालन करून करतो आहे, आणि आध्यात्मिक अस्तित्वासाठी जागृती करणं म्हणजेच काय आहे, मी आत्मा आहे ह्याची जाणीव होऊन तो कार्य भगवंतांच्या संतुष्टीसाठी करत राहतो. तर अशी ही जी प्रगती होत जाते, तर ती कशी प्रगती होते कृष्ण भावनेत, तर वैष्णव आचार्य समजवतात की जो ओला नारळ असतो, तर तुम्ही सगळ्यांनीच कधी ना कधी नारळ फोडला असेल, तर ओला नारळ असतो त्याचं खोबरं कसं असतं, त्याच्या करवंटीशी अगदी चिकटलेलं असतं. आपल्याला अगदी सुरी वगैरेचा वापर करून ते जे खोबरं चिकटलेलं आहे ते करवंटीपासून वेगळं करायला लागतं. पण जर सुकलेला नारळ आपण कधी फोडला तर त्याचं खोबरं जे असतं, आतलं खोबरं, ते जरी त्या करवंटीतच असतं तरी काय त्या करवंटीला ते चिकटलेलं असतं का, नाहीये. ते जरी त्या सुक्या नारळात आहे तरी ते करवंटीपासून अलग झालेलं आहे, विलग झालेलं आहे. तर ह्याचं उदाहरण देऊन वैष्णवाचार्य समजवतात की या जगतात जगताना हा जो भोगी व्यक्ती आहे तो काय असतो, अतिशय आसक्त असतो. जसं हे ओलं खोबरं करवंटीशी चिकटलेलं आहे तसं. पण भक्त आहे, जरी भौतिक जगतात राहतो आहे तरी त्याला समजलं आहे की मी भगवंतांचा दास आहे, सगळ्या गोष्टी भगवंतांच्या आहेत, त्यामुळे मला भगवंतांच्या सेवेत सर्व गोष्टी लावायच्या आहेत, मी या गोष्टींचा उपभोग घेणार नाही. त्यामुळे तो प्रत्येक गोष्टीबद्दल कसा असतो, अनासक्त असतो, भोगी वृत्ती राहत नाही. जसा सुकलेला नारळ आहे तो, ते खोबरं आहे ते करवंटीशी चिटकून राहत नाही, वेगळं होतं. तसाच हा जीव जरी भौतिक जगतात आहे तरी कसा आहे तो जीवनमुक्त राहतो, कारण तो काया वाचा मनाने भगवंतांशी सदैव जोडलेला असतो, सेवेत मग्न असतो, आणि तो असा आहे म्हणजेच तो कसा आहे, कृष्ण भावना भावित आहे. तात्पर्य बरंच मोठं आहे. आपण उद्याच्या भागात उरलेलं तात्पर्य वाचून पूर्ण करूया. आज इथेच विराम देऊया. श्रीमद् भगवत गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.